23 वर्षानंतर कुरवेल हायस्कूल कुरवेल येथे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची पुन्हा भरवली शाळा, सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू। डिसेंबर 28, 2025 रोजी कुरवेल हायस्कूल कुरवेल चोपडा येथे 23 वर्षानंतर आयोजित स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। बॅच 2001-2002 च्या पूर्ववर्ती विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांनी एकत्रितपणे या कार्यक्रमाची शोभा वाढवली। सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींकडून सर्व शिक्षकांना ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत शिक्षकांची शोभायात्रा कुरवेल ते तावसे बुद्रुक ते शाळापर्यंत फुलांच्या वर्षावात करत शोभायात्रा काढण्यात आली। त्यानंतर सर्व गुरुवर्य यांचा सत्कार विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी याच्याकडून करण्यात आला। कुरवेल, तावसे बुद्रुक, खाचने, सनपुले, धनवाडी या गावांतील माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांनी मोठ्या संख्येने 23 वर्षानंतर शाळेत उपस्थिती लावली। 23 वर्षानंतर पुन्हा शाळेचे बेंच, वर्गखोल्या व बालपणीचे खेळ जुन्या मित्र मैत्रिणींसोबत अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळाली। शिक्षकांनी विद्यार्थिनींचे भरभरून कौतुक केले आणि कुरवेल हायस्कूलचे माजी शिक्षक बी.आर. पाटील सर यांनी बोलताना सांगितले की विद्यार्थिनींचे पती म्हणजे आमचे जावई, त्यांनी तुम्हाला स्नेहसंमेलनासाठी शाळेत पाठवले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले। किती विश्वास ठेवून मोठ्या उत्साहाने सर्व विद्यार्थिनींना या संमेलन सोहळ्यात पाठविले। बी.आर. पाटील सरांनी सर्वात जास्त कौतुक हे सर्व विद्यार्थिनींचे आणि विद्यार्थिनींच्या पतीचे केले। स्नेहसंमेलनात माजी शिक्षकांच्या आशीर्वादाने नव्याने विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी प्रेरणा मिळाली। कार्यक्रमाची ही डिसेंबर 28, 2025 ही तारीख विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात मोठी तारीख ठरली। महाराष्ट्र गौरव न्यूज करिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। नमस्कार मित्रांनो, काल झालेला स्नेह मेळावा अतिशयी स्वरूपाचा आणि अविस्मरणीय झाला। आमच्यासारख्या शिक्षकांचा केवढा मोठा सन्मान तुम्ही करून दाखवला। रथात बसून शोभायात्रा वाजत गाजत कुरवेल आणि तावसे या गावात काढली। शालेय विद्यार्थिनींचे लेझिम पथक, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी फेटे बांधून आमच्या सोबत पायी चालत आले। केवढा आनंद हो तुमच्या चेहऱ्यावर, किती स्फूर्ती होती तुमच्या चेहऱ्यावर। पाहून आमचे मन इतके गहिवरून आलं की आमच्या जीवनातला हा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आम्हाला दिला। हा क्षण मी इतका जोपासून ठेवतोय की मला ज्या ज्या वेळेला दुःख होईल त्यावेळेला हा क्षण काढला की मी दुःख हरवून जाईल। इतका आनंदाचे क्षण मी माझ्या हृदयात आज साठवून ठेवलेले आहेत। काय करावं, तुम्ही एवढे कौतुक आमची केली, एवढा सन्मान तुम्ही वाढवला। तुमचं कौतुक करण्यासारखे शब्द माझ्याकडे नाहीतच आज, पण तरीही कौतुक करतोय। असेल नसेल चुका प्रत्येकाकडून होतात, तसे आमच्याकडूनही काही झाली असेल ते निरीक्षणाने तुम्ही समजून घ्यायचं। पण तुमच्याकडून आजपर्यंत कोणतीच चूक झाली नाही। विद्यार्थ्याकडून चूक होते पण आज नाही झाली। अरे काय सांगावं तुम्हाला, या सोहळ्यात आपण एकमेकामध्ये इतके एकरूप झालो की तो क्षण डोळ्यासमोरून जाईच ना। रात्रभर डोळ्यात डोळा लागला नाही, मन कसं निरागस होते माझ्या मित्रांचं। चेहऱ्यावर आनंद तोच तो मी आजपर्यंत आता या क्षणाला सुद्धा मी पाहतोय। तुमच्या मनातली ती आदरयुक्त भीती या शब्दाचा अर्थ मी काय घेतलं आहे, प्रेमाने घेतलेलं आहे। अशी आदरयुक्त भीती तुमच्या चेहऱ्यावर होती। आता तुम्ही वयाने मोठे झालात, संसारामध्ये पडलात, संसारामध्ये अनेक संकट, काळज्या, कामाचे स्वरूप, असं शेड्यूल तुमचं दिवसभर एंगेज असतं। पण या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळं बाजूला टाकून आलात आणि हा कार्यक्रम तुम्ही यशस्वीरित्या पार पाडला। तुमच्यापेक्षा मला तर विद्यार्थिनी ज्या आज दुसऱ्याच्या आदेशाने इथे आल्यात, तुम्हाला तर काय मित्र आहेत तुम्हाला आदेश मिळतोच, पण विद्यार्थिनी आज 40 वर्ष वयाच्या मुली त्यांच्या पतीची परवानगी घेऊन इथे आल्यात। किती धन्य आहेत त्यांचे पती,
की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला त्यांनी या विद्यार्थिनींना पाठवलं. धन्य धन्य त्यांचे पती. त्यांच्या पतीविषयी किती बोलाय, ते जावई आहेत आमचे आज. या जावयांनी या मुलींना इतक्या स्वेच्छेने पाठवलं, इतक्या आनंदाने पाठवलं की त्या मुलीसुद्धा लहान झाल्या हो आमच्यापुढे, खेळायला लागल्या. बालपण पुन्हा परत आलं त्यांचं. हे सगळं पाहून आमची शाळा खूप हसली. ग्राउंड इतकं नाचलं आमचं. सकाळपासून 6 वाजेपासून सूर्यास्त केव्हा झाला हेही मला कळलं नाही. आम्ही खेळतच राहिलो, मुलांमध्ये मिक्स होत राहिलो. संध्याकाळ झाली, अंधार पडायला लागलं, तरी आमचे पाऊल त्या क्रीडांगणावरून हलले नाहीत, मित्रही हलले नाहीत. पण चला, काहीतरी असतोच प्रत्येकाला संसार. रात्रीच्या वेळेला निघायचं म्हणून आनंदाने निरोप घेऊन आम्ही निघालो. आम्ही ज्या वेळेला तुम्हाला वर्गात बसवलं ना, त्यावेळेला तर मला असं वाटलं की मी शिक्षक झालो आणि विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. किती परमोच्च आनंद मिळाला. केवळ हे तुमच्यामुळे शक्य झालं. आम्हाला रिटायर व्हायला 15 वर्ष होऊन गेली, पण आजपर्यंत कोणाला अशी कल्पना सुचली नसेल, एवढी भव्य, दिव्य आणि अविस्मरणीय अशी कल्पना तयार करून तुम्ही ते साकार केलं. यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र.